हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड. मी डॉक्टर पांडुरंग सानप, आपला मित्र, आपला दोस्त, अल्ट्रा सायक्लिस्ट, अल्ट्रा रनर. मित्रांनो, आज मी स्पीड सायकलिंग करणार आहे. स्पीड सायकलिंग म्हणजे रेग्युलर सायकलिंग आहे ती तासाला 20 किलोमीटर केली जाते. तर आज मी 30 किलोमीटर ताशी सायकल चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी आपल्या बॉडीचा एंड्युरन्स चांगला लागतो, तेव्हा 30 किलोमीटर पर आवर सायकल चालते आणि सायकल बी तशी चांगली लागते. आपला बॉडीचा एंड्युरन्स पण तसा चांगलाच लागतो. स्पीड सायकलिंग करताना काही टिप्स आपण घ्यायचे असतात. त्यामध्ये फार चढ असले तर गिअर चेंज करून थोडं कमी स्पीड ठेवणे आणि ज्यावेळेस फ्लॅट रोड येतो त्यावेळेस मात्र पूर्ण ताकदीने सायकल चालवणे, म्हणजे दोन्हीचं ॲव्हरेज एकदम मॅच होतं आणि हायड्रेशन बरोबरच पाहिजे. त्याच्या एकही मिनिट खाली न उतरता सायकलिंग करणे अतिशय चांगल्या पद्धतीने करता येते. मित्रांनो, मी आयर्नमॅन सायकलिंग केली आहे. त्यामध्ये 90 किलोमीटर जे अंतर होतं ते मी 3 तासात पूर्ण केलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की 30 किलोमीटर पर आवर सायकलिंग करणे फार कठीण नाही. त्याला आपली सायकल चांगली लागते. जशी की माझी ही रोड बाईक आहे. सायकल जरी चांगली असली तरी पण आपली बॉडीसुद्धा फिट पाहिजे तेवढी, जेणेकरून मसलला क्रॅम्प्स येत नाहीत. अशी ही 30 किलोमीटर सायकलिंग पर आवर आपण सुद्धा असं करू शकता. जगामध्ये अशक्य काहीही नाही आहे. मी गोव्याला गेलो होतो, त्यावेळेस सायकलिंग केली होती. 90 किलोमीटरचं टार्गेट होतं आम्हाला. स्विमिंगच्या नंतर होतं ते, पण जे काही आपली बॉडी एक्झॉस्ट होते स्विमिंगला आणि त्यानंतर सायकलिंग करायची असते. तर ती सायकलिंग 90 किलोमीटरची आम्ही 3 तासात पूर्ण केली होती, अगदी सहजरित्या. मनाची तयारी लागते आणि त्याचबरोबर निसर्गाची सुद्धा साथ लागते. हवा नसली पाहिजे जास्त जोराची आणि रूट थोडा फ्लॅट पाहिजे. पूर्णच अपहिल असेल तर शक्य नाही. कधी फ्लॅट, कधी अपहिल, कधी डाऊनहिल, तर ते मॅच होतं. आणि ह्या स्पीड सायकलिंगनी आपल्याला जे फायदे होतात ते औरच आहेत, जे की आपल्या मसल एकदम स्ट्रॉंग होतात. महत्त्वाचं म्हणजे थाय मसल, मांडीच्या स्नायू आणि काप मसल हे एकदम छान होतं. त्यामुळं स्पीड सायकलिंग आठवड्यातून एकदा तरी करत जा, म्हणजे आपल्या शरीराला सवय लागते आपण कशी सायकलिंग करावी. त्याचबरोबर आपला बॉडी एंड्युरन्स आहे का तेवढा, हे स्वतः पाहणं गरजेचं आहे. सायकलिंगमुळं आपल्या शरीराला बरेच फायदे आहेत, हे तर मी आपणाला वारंवार सांगतच आलेलं आहे. आपण सर्वांनी सायकलिंग करावी ही
माझी मनोमन इच्छा आहे. आजचा हा माझा सायकल रूट असा आहे. स्पीड सायकलिंग करताना दम लागतो, मांड्या थकून जातात, जास्तीत जास्त एक्झॉस्शन होतं. त्यामध्ये सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यांनी अजूनच शरीराला त्रास होतो. पण या जगामध्ये असे की असं काहीही नाही आहे. एनिथिंग इज पॉसिबल. हे पहा, मी आत्ता जवळपास 10 किलोमीटर सायकल झालेली आहे माझी. 10 किलोमीटर सायकल एकदम फास्टमध्ये झाली. वाहनं भरपूर आहेत, तरी पण आपल्या एका साईडनी सायकलिंग करत राहणे. जवळपास 15 किलोमीटर सायकलिंग झाली आहे आता. मध्ये मध्ये बरेचसे वाहनं होते, त्यामुळे स्पीड थोडं कमी झालं होतं. सायकल रूट चांगला आहे, थोडा छोटा आहे, वाहनांचं प्रमाण थोडं जास्त आहे. वीस किलोमीटर सायकलिंग झालेली आहे आता पूर्ण. अजून माझ्या हातात 15 मिनिट बाकी आहेत, 15 ते 20 मिनिट. 45 मिनिटामध्ये जवळपास 20 किलोमीटर सायकलिंग केली. एक तासात 30 किलोमीटर करायची टार्गेट आहे.
25 किलोमीटर सायकलिंग झालेली आहे मित्रांनो. आता 10 मिनिट बाकी आहेत माझ्या सायकलिंगला 30 किलोमीटर होण्यासाठी. या 10 मिनिटात पूर्ण करायचे आहे. अशक्य काही नाही आहे, प्रयत्न करा. मनाचा विचार असेल तर 100% व्यवस्थित होतं ते. तर आता 30 किलोमीटर सायकलिंग पूर्ण झालेली आहे मित्रांनो. तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे 1 तासामध्ये 30 किलोमीटर सायकलिंग करायची, ह्याला स्पीड सायकलिंग म्हणायचं. हे अशक्य असं काही नाही आहे, पण आपण मनाचा निश्चय जर केला तर हे होऊ शकतं. स्पीड सायकलिंगमुळं आपल्याला जे फायदे होतात ते चांगल्या प्रकारे होतात आणि आपण कुठल्याही रेसमध्ये सहभागी होऊ शकता सायकलिंगच्या. मग ती 30 किलोमीटरची असो, 40 किलोमीटरची असो, 50 किलोमीटरची असो, ॲव्हरेज तुमचं सायकलिंग 30 किलोमीटर पर आवर असावा. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ही माझी रोड बाईक सायकल आहे. चांगली पहा व्यवस्थित. 21 गिअरची सायकल आहे. माझ्याजवळ आता ती बऱ्याच दिवसापासून आहे. तिने जवळपास माझ्याकडं 40 ते 50 हजार किलोमीटर सायकलिंग झाली असेल. अशी ही माझी सायकल. हिच्यावरती मी काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंग केली मित्रांनो.